डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यामध्ये सौ सानिका गंधे, सौ माधुरी कोरडे, ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आयुष तावडे आणि रॉयल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी मयंक शिगवण यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष मिलिंद बिराडे, ज्येष्ठ पदाधिकारी विजयसिंह परदेशी, रमेश येवले, माजी अध्यक्षा विनीता जोशी, डॉक्टर रमेश येवले, प्रशांत प्रधान, सौ साक्षी शास्त्रकार, नगरसेवक मंदार टावरे, नगरसेविका अलकाताई म्हात्रे आणि माजी नगरसेवक पप्पू म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत अवयवदानासारख्या पवित्र कार्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीच्या गेल्या 35 वर्षापासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती विकास जोशी यांनी दिली. तर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व कृष्णा सोमाडे यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शांताराम माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ सानिका गंधे आणि सौ माधुरी कोरडे यांनी केले. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला असून अजित दामले, गणेश ठोंबरे, मेघा ठोंबरे आणि वैशाली हिरे यांनी स्वइच्छेने अवयवदान नोंदणी अर्ज भरून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. कार्यक्रमाच्या शेवटी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी, जय भवानी आणि जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.